निकालाला अवघे काही तास उरलेले असतानाच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आतापासूनच मुख्यमंत्री पदासाठीची लढाई सुरू झाली आहे। मवियामध्ये मुख्यमंत्री पदावरून पुन्हा एकदा काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये जुंपली आहे, तर तिकडे महायुतीमध्ये शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत म्हणून आतापासूनच शिंदे गटाचे नेते आक्रमक झालेत। पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। कुठली चर्चा नाही। आता परवा रिझल्ट आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसू आणि चांगला निर्णय करू। शिंदे साहेबांचा तो हक्क आहे आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री बनतील अशी आम्हाला मनापासून खात्री आहे। 23 तारखेला 10:30-11 वाजता मी तुम्हाला सांगेन कोण मुख्यमंत्री। विधानसभा निवडणुकीच्या निकालाला काही तास शिल्लक असताना प्रमुख राजकीय पक्षांचे हे दावे। अजून निकालही लागला नाही तर मविया आणि महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे। बहुतांश एक्झिट पोल्सने महायुतीला कौल दिलाय, त्यामुळे शिंदे गटाचा कॉन्फिडन्स जोरदार आहे। शिंदेच मुख्यमंत्री हवेत असं म्हणत शिंदे गटानं बॅटिंग सुरू केली आहे। निश्चितच बावनकुळेंनी त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाला मुख्यमंत्री व्हावं असं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे। आम्हालाही वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा चेहरा घेऊन ही महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आम्ही लढलेली आहे, म्हणून शिंदे साहेबाच्या चेहऱ्याला असलेली पसंती ही लोकांनी मतदानाद्वारे दाखवलेली आहे। म्हणून आम्हाला असं वाटतं की शिंदे साहेबांचा तो हक्क आहे आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री बनतील अशी आम्हाला मनापासून खात्री आहे। महायुतीचा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारला असता ते काय म्हणाले पहा। कुठली चर्चा नाही। आता परवा रिझल्ट आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसू आणि चांगला निर्णय करू। तिकडे मवियामध्येही मुख्यमंत्री पदावरून भांडणं सुरू झाली आहेत। काँग्रेसनं मुख्यमंत्री पदावर दावा केलाय, तर तुमचं मुख्यमंत्री पदाचं नाव दिल्लीतून येऊ द्या असं म्हणत राऊतांनी काँग्रेसला डिवचलंय। सगळ्यात जास्त सीट्स काँग्रेसला मिळाल्या तर मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे राहावं। बघा, ते हायकमांड डिसिजन घेतील त्याच्यावर मी आज काही प्रतिक्रिया देणार नाही। पवार साहेब ते श्रेष्ठी आहेत, उद्धव ठाकरे साहेब श्रेष्ठी आहेत, संजय राऊत साहेब श्रेष्ठी आहेत आणि आमच्याकडे मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि राहुल गांधीजी हे श्रेष्ठी आहेत। त्यामुळे मी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा ते त्याच्यावरचा निर्णय घेईल। नाना पटोले जी ने ऐसा कहा है और नाना पटोले जी को कांग्रेस हाईकमांड ने कहा है कि आप मुख्यमंत्री बन रहे हो, तो राहुल गांधी, प्रियंका, सोनिया, खरगे साहब ने इस प्रकार से ऐलान करना चाहिए। मुख्यमंत्री पदावर महायुतीतून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे दावे आहेत, तर महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचंय। राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळेंचं नावही मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत असतं। काँग्रेसमधून मुख्यमंत्री व्हायला बरेच जण इच्छुक आहेत, त्यामुळे शनिवारी निकाल कुणाच्याही बाजूने लागला तरी मुख्यमंत्री कोण यावरून बराच घोळ होण्याची चिन्ह आहेत। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।